नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यातील 4था पाठ सागर तळरचना या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय बघण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत। आपण सुरुवातीला ते घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये प्रश्न पहिला आहे, आकृती 4.1 मधील भूरूपांना नावे देण्याचा प्रयत्न करा। पृष्ठ क्रमांक 24 वरती हा प्रश्न आहे। यामध्ये अशा प्रकारची आकृती दिलेली आहे ज्यामध्ये रिकामे बॉक्सेस दिलेले आहेत, तर त्या भूरूपांना नावे द्यायची आहेत। तर पहिलं पाहूया पर्वत, दुसरं आहे पठार, त्यानंतर आहे किनारपट्टी, समुद्र सपाटी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, त्यानंतर आहे भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी पठार, बेट आणि सागरी डोह। अशा प्रकारे आपल्याला या आकृतीमधील पठारांना नावे देता येतील। यामध्ये दुसरा प्रश्न आहे, जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी कोणते निकष वापरले? पृष्ठ क्रमांक 24 वरती हा प्रश्न आहे। याचं उत्तर पाहूया। जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी समुद्र सपाटीपासूनची उंची व आकार हे निकष वापरले। तिसरा प्रश्न आहे, पाण्याखालील भूरूपांसाठी कोणते निकष वापरले ते वहीत लिहा। याचं उत्तर पाहूया। पाण्याखालील भूरूपांसाठी नाव देताना समुद्र सपाटीपासूनची खोली व आकार हे निकष वापरले। जरा विचार करा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, भूप्रदेशावरील भूरूपांचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण कशाच्या आधारे करता येईल? याचं उत्तर पाहूया। भूप्रदेशावरील भूरूपांचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण समुद्र सपाटीपासूनची खोली व आकारमानानुसार यांच्या आधारे करता येईल। पहा बरे जमते का या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। पृष्ठ क्रमांक 27 वरती हा प्रश्न आहे। यामध्ये आपल्याला एक नकाशा दिलेला आहे, त्या आधारे काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूया। यामध्ये एक, हा कोणत्या महासागराचा तळ असावा ते ओळखा। तर उत्तर पाहूया। आकृतीवरून असे लक्षात येते की हा हिंदी महासागराचा तळ असावा। दुसरा प्रश्न आहे, आकृतीमध्ये कोणकोणती जलमग्न भूरूपे दिसत आहेत ते ओळखा व नावे द्या। उत्तर आहे, आकृतीमध्ये सागरी पर्वतरांगा, सागरी बेट असे जलमग्न भूरूपे दिसून येतात। तिसरा प्रश्न आहे, यात मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र कोठे असेल व का? याचं उत्तर आहे, मादागास्कर बेटाच्या जवळ मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र असेल। मादागास्कर बेटाच्या जवळ भूखंड मंच अधिक उथळ आहे। मादागास्कर जवळील समुद्रात उष्ण व शीतसागरी प्रवाह एकत्र येतात, या कारणामुळे मादागास्कर बेटाच्या जवळ मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र असेल। जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहेत। पृष्ठ क्रमांक 24 वरती हे प्रश्न दिलेले आहेत। शिक्षक किंवा पालकांसोबत समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर एक प्रयोग आवर्जून करा। किनाऱ्यावर लाटांबरोबर आलेल्या पदार्थांचे करा, त्यांचे वर्गीकरण पुढील प्रकारे तक्त्यात करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, यांपैकी कोणते पदार्थ नाशवंत आहेत? तर यापैकी शंख, शिंपले, वनस्पती व जलचर हे नैसर्गिक पदार्थ नाशवंत आहेत। दुसरा प्रश्न आहे, कोणते नाशवंत नाहीत ते सांगा। उत्तर आहे, यामध्ये धातू, रासायनिक, प्लास्टिक व काच हे पदार्थ नाशवंत नाहीत। तिसरा आहे, नाशवंत पदार्थामुळे काय होईल? उत्तर आहे, नाशवंत पदार्थामुळे सागरी किनारा व समुद्राचे पाणी यांचे मोठ्या प्रमाणावर व गंभीर स्वरूपाचे प्रदूषण होणार नाही, कारण या पदार्थांच्या अवशेषांचे विघटन होऊन ते सागरी निक्षेपात मिसळले जातील। चौथा प्रश्न आहे, अनाशवंत पदार्थामुळे काय होईल? उत्तर आहे, अनाशवंत पदार्थामुळे सागरी किनारा व समुद्राचे पाणी यांचे मोठ्या प्रमाणावर व गंभीर स्वरूपाचे प्रदूषण होईल।
पाचवा आहे अनाशवंत पदार्थ किनाऱ्यावर जमा होऊ नयेत यासाठी उपाय सुचवा. उत्तर पाहूया. अनाशवंत पदार्थ किनाऱ्यावर जमा होऊ नये त्यासाठी पुढील उपाययोजना करता येतील. 1. प्लास्टिक पिशव्या किंवा काचेच्या किंवा धातूच्या शीतपेयाच्या बाटल्या इत्यादी अनाशवंत वस्तू किनाऱ्यावर नेण्यास बंदी घालणे. 2. किनाऱ्यावर अनाशवंत वस्तू वापरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करणे. 3. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे सूचना फलक किनाऱ्यावर जागोजागी लावणे. सहावा प्रश्न आहे पर्यावरण संवर्धनासाठी किनारे स्वच्छ ठेवण्याचे अभियान तुम्ही कसे राबवाल. उत्तर आहे पर्यावरण संवर्धनासाठी किनारे स्वच्छ ठेवण्याचे अभियान आम्ही पुढील प्रमाणे राबवू. त्यामध्ये 1. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे सूचना फलक किनाऱ्यावर जागोजागी लावू. 2. शिक्षकांच्या साहाय्याने पथनाट्ये किंवा प्रभात फेऱ्या यांचे आयोजन करू व त्याद्वारे लोकांना किनारे स्वच्छ ठेवण्याविषयीचे आवाहन करू. 3. नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ इत्यादी सणांच्या वेळी शिक्षकांच्या किंवा पालकांच्या साहाय्याने विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करू. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये जमिनीवरील भुरुपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भुरुपे आढळतात. कारण या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये 1. पाण्याखाली जमीन आहे. 2. पाण्याखाली ज्वालामुखी आहेत. 3. जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे. 4. जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही. तर याचा योग्य पर्याय आहे 3. जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे. त्यानंतर आहे मानव सागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो. यामध्ये पर्याय आहेत भूखंड मंच, 2. खंडांत उतार, 3. सागरी मैदान आणि 4. सागरी डोह. तर याचा योग्य पर्याय आहे 1. भूखंड मंच. खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे. पर्याय दिलेले आहेत. 1. नद्या, हिमनद्या, प्राणी वनस्पती अवशेष. 2. ज्वालामुखीय राख, भूखंड मंच, प्राणी वनस्पती अवशेष. 3. ज्वालामुखीय राख, लावा रस, मातीचे सूक्ष्मकण. आणि 4. ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने. तर योग्य पर्याय आहे ज्वालामुखीय राख, लावा रस, मातीचे सूक्ष्मकण. 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. प्रश्न दुसरा. त्यामध्ये खालील आराखड्यात दाखवलेल्या भू आकारांना योग्य नावे द्या. त्यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे. त्यामध्ये आहे 1. सागरी डोह, 2. सागरी पर्वत, 3. सागरी पठार, 4. सागरी गर्ता, 5. खंडांत उतार आणि 6. भूखंड मंच. असे या भू आकारांना आपल्याला नावे देता येतील. वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत. उत्तर पाहूया. वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत. कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत. उत्तर आहे भूखंड मंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत. प्रश्न तिसरा. भौगोलिक कारणे द्या. यामध्ये सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. याचं उत्तर पाहूया. 1. सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात. 2. सागर तळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषही आढळतात. 3. खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागर तळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे? याचं उत्तर पाहूया. 1. भूखंड मंच हा सागर तळाचा उथळ भाग आहे, त्यामुळे भूखंड मंचापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात. 2. परिणामी भूखंड मंचावर शेवाळ, प्लवंक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. 3. शेवाळ, प्लवंक हे माशांचे खाद्य असते, त्यामुळे भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात. भूखंडाच्या भागात माशांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होते. अशा प्रकारे भूखंड मंच मासेमारीसाठी नंदनवन आहे. काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात. याचं उत्तर 1. सागर तळावर हजारो किलोमीटर लांब, शेकडो किलोमीटर रुंद व हजारो मीटर उंचीच्या पर्वतरांगा असतात. या पर्वतरांगांना सागर पर्वतरांगा किंवा जलमग्न पर्वतरांगा म्हणतात. 2. काही ठिकाणी या सागर पर्वतरांगांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात. अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप तयार होते. अशा भूरूपाला सागरी बेट म्हणतात. अशा प्रकारे काही सागरी बेटे ही सागर पर्वतरांगांची शिखरे असतात. खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात. याचं उत्तर 1. भूखंड मंचानंतर खंडांत उतार सुरू होतो. 2. खंडांत उताराच्या अधसीमेनंतर अत्यंत खोल असा सागरी मैदानाचा भाग सुरू होतो, म्हणून खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात. मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते. याचं उत्तर 1. मानवाकडून होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढते. 2. सागरातील पाण्याचे प्रदूषण काही प्रजातींचे जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास कारणीभूत ठरते. अशा प्रकारे मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते. प्रश्न 4. पृष्ठ क्रमांक 27 वरील पहा बरे जमते का मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या नकाशाच्या आधारावर आपण पाठात आलेले प्रश्न देखील सोडवलेले आहेत. तेव्हा आपण हा नकाशा पाहिलेला आहे. आताही त्याच नकाशाच्या आधारे आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचे आहेत. तर पाहूयात. मादागास्कर आणि श्रीलंका हे सागर तळ रचनेच्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहेत? उत्तर आहे मादागास्कर आणि श्रीलंका हे सागर तळाच्या बेट या भूरूपाशी संबंधित आहेत. हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत? उत्तर आहे मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग हा आशिया खंडाजवळ आहे. आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत? तर उत्तर आहे आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व पाठांचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.